यशस्वी ट्रेडर्सकडे असं कोणतं गुपित असतं जे आपल्याकडे नसतं, असा प्रश्न कधी पडलाय का? आज आपण जॅक श्वॅगर यांच्या मार्केट विझार्ड्स या पुस्तकातून यशस्वी ट्रेडर्सची मानसिकता उलगडणार आहोत. म्हणजे आपण कोणत्याही स्ट्रॅटेजीबद्दल नाही बोलणार, तर त्यांचे विचारसरणी मागे काय दडलंय ते पाहणार आहोत. बरं, अनेक नवीन ट्रेडर्सना एक प्रश्न नेहमीच सतावतो. खरंच असं कोणतं गुप्त ट्रेडिंग इंडिकेटर आहे का जे फक्त यशस्वी लोकांनाच माहीत आहे? कदाचित आपल्याही मनात हा प्रश्न कधीतरी डोकावला असेल. पण ह्या पुस्तकातून एक गोष्ट अगदी स्पष्ट होते. खरं रहस्य कोणत्याही बाहेरच्या टूलमध्ये किंवा इंडिकेटरमध्ये नाहीये, तर ते आपल्या आत आहे. आपली मानसिकता, जोखीम सांभाळण्याची पद्धत आणि शिस्त हेच यशाचं खरं सूत्र आहे. चला तर मग या गुप्त फॉर्म्युलांच्या कल्पनेला जरा जवळून पाहूया. अनेक जण अशाच एका जादुई फॉर्म्युल्याच्या शोधात असतात जो त्यांना रातोरात श्रीमंत बनवेल. पण असं काही खरंच असतं का? आणि याचं साधं सरळ उत्तर आहे नाही. असा कोणताही एक सर्वोत्तम फॉर्म्युला किंवा होली ग्रेल अस्तित्वातच नाही. यशस्वी ट्रेडर्स खूप वेगवेगळ्या पद्धती वापरतात. त्यांच्यात समान काय असतं तर ती पद्धत नाही, तर त्या पद्धतीचं शिस्तबद्ध पालन करण्याची वृत्ती. मग जर गुप्त फॉर्म्युला नसेल तर यशाचा पाया काय आहे? तो आहे आपलं भांडवल वाचवणं. यशस्वी ट्रेडिंगची पहिली पायरी नफा कमवणं नाही, तर बाजारात टिकून राहणं आहे. मार्केट विझार्ड्सची विचार करण्याची पद्धतच वेगळी आहे. ते नफ्याचा विचार करण्याआधी स्वतःला एक प्रश्न विचारतात, मी जास्तीत जास्त किती गमावू शकेन? यालाच रिस्क मॅनेजमेंट म्हणतात. ते आधी नुकसानीवर नियंत्रण मिळवतात. यातला सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा म्हणजे बाजारात टिकून राहणं हे आपलं पहिलं ध्येय आहे. भांडवल वाचवणं म्हणजे लाईफ जॅकेट घालण्यासारखं आहे. कारण भांडवलच नसेल तर जगातील सर्वोत्तम कौशल्य असूनही त्याचा काहीच उपयोग होणार नाही. भांडवल तर वाचवलं, पण आता खरी लढाई सुरू होते आणि ती आहे आपल्या स्वतःच्या मनाशी. आपण आता त्या मानसिक रणांगणात प्रवेश करतोय जिथे बहुतेक ट्रेडर्स हरतात. इथे बघा, दोन मानसिकतांची किती छान तुलना केली आहे. एक सामान्य ट्रेडर तोट्यातल्या ट्रेडला भाव परत येईल या आशेवर धरून ठेवतो आणि थोडा नफा दिसला की तो हातातून जाईल या भीतीने विकून टाकतो. याच्या अगदी उलट एक प्रोफेशनल ट्रेडर तोटा लगेच थांबवतो आणि नफ्याला मात्र वाढू देतो. ट्रेडिंगमध्ये अहंकार खूप महागात पडतो. मी बरोबरच असायला हवं ही जी भावना असते ना, ती ट्रेडर्सना त्यांचे नियम तोडायला लावते आणि ते तोट्यातील पोझिशन्स उगाच धरून ठेवतात. मग ह्या अहंकार आणि भीतीवर उपाय काय? अगदी सोपा पण तितकाच प्रभावी उपाय आहे. भावनांपेक्षा नियमांना जास्त महत्त्व देणं. आपले नियम आधीच ठरवलेले असले पाहिजेत आणि काही झालं तरी त्यांचं पालन केलंच पाहिजे. चला आता मानसिकतेकडून प्रत्यक्ष कृतीकडे वळूया. यशस्वी ट्रेडर्स सातत्याने अशा कोणत्या प्रक्रियेचं पालन करतात ते जरा समजून घेऊया. एका चांगल्या ट्रेडिंग प्रक्रियेची ही काही खास वैशिष्ट्ये आहेत. पहिलं म्हणजे फक्त तेव्हाच ट्रेड करा जेव्हा तुमच्या बाजूने संधी जास्त असेल. दुसरं, तुमची स्ट्रॅटेजी तुमच्या स्वभावाला जुळणारी असावी. तिसरं, ती सोपी आणि पुन्हा वापरता येण्यासारखी असावी. आणि चौथं म्हणजे शिकण्यासाठी प्रत्येक ट्रेडची नोंद ठेवणं खूप गरजेचं आहे. आता ही गोष्ट ऐकून कदाचित आश्चर्य वाटेल, पण फक्त 40% यशस्वी ट्रेड रेट असूनही योग्य रिस्क मॅनेजमेंटच्या जोरावर प्रचंड नफा कमावता येतो. यावरून हेच सिद्ध होतं की ट्रेडिंगमध्ये तोटा होणं हा या व्यवसायाचा एक सामान्य भाग आहे. सतत ट्रेड करणं ही एक खूप मोठी चूक आहे. अनेक जण कंटाळा आल्यामुळे किंवा फक्त काहीतरी करायचं म्हणून ट्रेड करतात. पण लक्षात ठेवा, कमी ट्रेड्स म्हणजे जास्त स्पष्टता. संयम हा प्रक्रियेचा एक खूप महत्त्वाचा भाग आहे. ठीक आहे, तर आपण मानसिकता पाहिली, प्रक्रिया समजून घेतली. आता या सगळ्याला जोडून सातत्यपूर्ण यश कसं मिळवायचं तो मार्ग पाहूया. ही तत्त्व लगेच अंमलात आणण्यासाठी इथे काही सोप्या पायऱ्या आहेत. पहिलं म्हणजे तुमचे 5 मुख्य ट्रेडिंग नियम लिहून काढा. दुसरं, प्रत्येक ट्रेड, दिवस आणि आठवड्यासाठी जास्तीत जास्त किती नुकसान सहन करू शकता याची मर्यादा ठरवा. आणि तिसरं, कोणताही ट्रेड घेण्यापूर्वी एक चेकलिस्ट तयार करा. आणि हाच तो सगळ्यात महत्त्वाचा संदेश आहे. नफ्यापेक्षा प्रक्रियेवर लक्ष केंद्रित करा. दीर्घकाळात यश हे कोणत्याही एका दिवसाच्या नफ्या तोट्यावर नाही, तर तुमच्या प्रक्रियेच्या अचूक अंमलबजावणीवर अवलंबून असतं. तर या संपूर्ण विश्लेषणातून आपण 3 मुख्य गोष्टी शिकलो. एक, जोखीम व्यवस्थापन सर्वात आधी येतं. दुसरं, कोणत्याही इंडिकेटरपेक्षा शिस्त खूप जास्त महत्त्वाची आहे.
आणि तिसरं, सातत्य हे योग्य प्रक्रियेतूनच मिळतं. ही सगळी तत्त्व ऐकल्यानंतर आता एक महत्त्वाचा प्रश्न उरतो. अशी कोणती एक सवय आहे जी सर्वात आधी स्वतःमध्ये रुजवणं फायद्याचं ठरेल? यावर नक्की विचार करा.